गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सकाळपासूनच घरात लगबग सुरू झाली, ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. अशा या शुभक्षणी मी अंकिता तुम्हा सगळ्यांचे माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. वर्षभर आपण ह्या पाहुण्याची किती आतुरतेने वाट पाहतो आणि तो आला की आपला आनंद हा द्विगुणितच होतो. पूजेच्या वेळी मंत्रोच्चार, आरत्या आणि फुलांचा सुगंध मन अगदी भरून आलं. छान सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती मखरात स्थापन केली. कुटुंबासोबत पूजा करून एकत्र आरत्या गाताना खरंच खूप समाधान मिळालं. तो जल्लोष काही वेगळाच असतो आणि ते वातावरणही काही वेगळंच असतं. सगळ्यांनी छान देवाला प्रार्थना केली आणि मग गोडधोडाचे पदार्थही नैवेद्य म्हणून दाखवले. आजचे खास म्हणजेच उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकांचा प्रसाद, एकत्र जेवण आणि बाप्पाचं दर्शन सगळं खास वाटलं. त्यानंतर सुरू झाला दिवसभराचा आनंद सोहळा. नातेवाईक भेटले, मित्रमैत्रिणी, गप्पा गाणी झाल्या, आठवणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. रात्री परत आरती झाली आणि जागरण सुरू झाले. बाप्पाची स्वरेल गाणी म्हणत, मग ती पारंपरिक गाणी व नवनवीन गाणी म्हणत दिवसाची सांगता केली. आबिरनेही छान त्याचं गाणं सादर केलं व मुलींनी छान डान्स केला. असेच गणपतीचा दुसरा दिवस व विसर्जन ब्लॉगसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.